इच्छाच संकटात होती, पण स्वराज्य स्थापनेची इच्छा फक्त जिजाऊंच्याच हृदयात होती, जिजाऊंच्याच हृदयात होती. स्वराज्य स्थापनेचं माझं प्रथम मानाचं होतं. पत्नीसाठी राजमहल आणि ताजमहल बांधणारे कित्येक राजे या देशात होऊन गेले, पण आईसाठी अख्खं स्वराज्य उभा करणारे एकच राजे शिवराय माझे छत्रपती शिवाजी महाराजांना माझा मानाचा मुद्रा. वाघासारखे दंडायला नुसतं वाघ असून चालत नाही, तर अंगात शिवाचा अंश असावा लागतो. मुडके उडवले तरी चालेल, पण कोणापुढे झुकणार नाही. डोळे काढले तरी चालतील, पण नजर कोणापुढे झुकणार नाही. पाय तोडले तरी चालतील, पण आधार कोणाचा घेणार नाही. मरण आले तरी चालेल, पण शरण कोणाला जाणार नाही. स्वराज्यासाठी कसं जगावं हे तुम्ही आपल्याला शिकवलं राजे, पण स्वराज्यासाठी कसं मरावं हे शिकवणाऱ्या छत्रपती संभाजी महाराजांना माझा मानाचा मुद्रा. शिवनेरी जागा जरी झाला मध्यान्ह रात, शिवनेरी जागा जरी झाला मध्यान्ह रात, येतो हुंकार ऐका या शिवाईच्या गाभाऱ्यात, येतो हुंकार ऐका या शिवाईच्या गाभाऱ्यात. 19 फेब्रुवारी शिवजयंतीनिमित्त मी रुद्राणी देशमुख शिवरायांविषयी माझे मनोगत मांडत आहे. शिवराय सांगायला सोपे आहे, शिवराय ऐकायला सोपे आहे, शिवरायांचा जयघोष करणे सुद्धा सोपे आहे, पण शिवराय अंगीकारणे खूप कठीण आहे. आणि जो कोणी शिवरायांना स्वतःच्या अंगी बाळगेल तो या जगावर राज्य करेल एवढं मात्र नक्की. ज्या राजांनी अन्याय अत्याचाराला सर्वप्रथम वाचा फोडली, जे राजे स्वतःसाठी जगले नाहीत, रयतेला सत्तेचा आदर्श घालून दिला, स्वराज्यातील गवताची काडी देखील घालून देणारे राजे माझे छत्रपती शिवाजी महाराज. महाराजांनी हे स्वराज्य उभा केले ते शक्तीपेक्षा युक्तीने, नाहीतर अफजल खान, शाहिस्ता खान सारख्या मराठी अधिकाऱ्यांनी हे मुठी एवढे जग केव्हाच केंद्रित केले असते. महाराजांनी अशा अनेक अधिकाऱ्यांना खेचून काढले, ते गनिमी-काव्याने. यालाच आज गोरिला वॉरफेअर म्हणून ओळखलं जातं. आणि मित्रांनो, आपल्याला आजही या तंत्राची गरज आहे, ते भ्रष्टाचार रूपी शत्रूला हरवण्यासाठी. महाराज म्हणजे मॅनेजमेंट गुरु. त्यांच्या मुठभर मावळ्यांनी गडकिल्ले जिंकलेही आणि ते 6 महिने लढवलेही, ते फक्त नियोजनामुळे. आपल्यालाही आपले ध्येय गाठायचे असेल, यशस्वी व्हायचे असेल, तर आपणही शिवरायांचा हा गुण स्वीकारला पाहिजे. शिवराय म्हणजे बुद्धिचातुर्य, रत्नपारखी. त्यांना मिळालेल्या मावळ्यांच्या रूपाने कित्तर नररत्न मिळाले आणि त्यांची निवड ते हुशारीने करायचे. कोणत्या मोहिमेला कोणाला पाठवायचे आणि कोणती युक्ती वापरायची हे ते अचूक ठरवायचे. कारण पहा, एक युक्ती आणि एकदा पुन्हा नाही. अफजल खानाला जसा मारला तसा दुसरा कोणालाही नाही. शाहिस्ता खानाची जशी फजिती केली तशी दुसऱ्या कोणाचीही नाही. सुरतेवरील छाप्याची युक्ती कारंजासाठी वापरली नाही, पन्हाळ्यावरील सुटकेची युक्ती आग्र्यासाठी नाही. अहो, शिवरायांच्या युक्तीमुळे शत्रूच्या मेंदूलाही मुक्या येत असतील. अहो, हा सूर्य मावळतोही आणि त्याची प्रभाही संपते, पण हा शिवसूर्य काही मावळणारही नाही आणि त्याची प्रभा कधी संपणारही नाही. म्हणून तर आज 350 वर्षानंतरही मी इथे राजांबद्दल बोलतोय आणि तुम्ही ते ऐकताय. जाताना एवढंच म्हणावं असं वाटतं, राजे पुन्हा जन्माला याल का? राजे पुन्हा जन्माला याल का? परिस्थिती आजची पाहून घ्याल का? राजे पुन्हा जन्माला याल का? तुमच्या काळात तरुण स्वराज्यासाठी खात होता खस्ता, पण आजच्या तरुणाला पिल्यावर चालायला पुरत नाही रस्ता. राजे तुमच्या काळात तरुण स्वराज्यासाठी खात होता खस्ता, पण आजच्या तरुणाला पिल्यावर चालायला पुरत नाही रस्ता. तुमच्या काळात मुले कथा ऐकायची रामकृष्ण भीमार्जुनांची, पण आजची मुले पाहतात स्टोरीज रील्सवरची. तुमच्या काळात पाहुणे आले की आनंद होणार, पण आज मात्र पाणी प्यायच्या आधीच विचारणार तिच्या गाडीने जाणार. राजे पुन्हा जन्माला याल का? माणसाला माणुसकी शिकवाल का? येताना 4-2 मावळेही आणाल का? म्हणजे हा वाढलेला भ्रष्टाचार अत्याचार यांच्या विरुद्ध लढायला जरा बरे होईल. म्हणूनच म्हणतो, राजे पुन्हा जन्माला याल का? राजे पुन्हा जन्माला याल का? एवढं बोलून मी माझे भाषण संपवतो. जय शिवराय. जय शिवराय. जय शिवराय. जय शिवराय.